विधानसभेचे अध्यक्ष म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर नक्की काय येतं? एक अभ्यासू व्यक्ती जी कायद्यावर बोट ठेवून चालते, सभागृहात सगळ्यांना शांत करते आणि घटनेचं पालन करते. राहुल नार्वेकर हे नाव गेल्या 2 वर्षात आपण याच भूमिकेत पाहिलंय. आमदारांच्या अपात्रतेचा निकाल असो किंवा सभागृहातलं त्यांचं बोलणं असो, नार्वेकर नेहमीच चर्चेत असतात. पण सध्या एक वेगळाच राडा झालाय. जो माणूस सभागृहात नियमांचे धडे देतो, तोच माणूस निवडणुकीच्या मैदानात नियम धाब्यावर बसवतोय का, असा प्रश्न विचारला जातोय. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यात राहुल नार्वेकर आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी थेट नार्वेकरांच्या निलंबनाची मागणी केली आहे. फक्त हा एक व्हिडिओ नाहीये, तर यामागे एक मोठी साखळी आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत 69 उमेदवार बिनविरोध निवडून गेलेत. गेल्या निवडणुकीत हा आकडा फक्त 11 होता. मग अचानक 69 जागी असं काय झालं? नार्वेकरांचे अख्खं कुटुंब निवडणुकीच्या रिंगणात कसं? आणि निवडणूक आयोगाकडे नक्की काय तक्रार गेले? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राहुल नार्वेकर प्रकरण, तो व्हायरल व्हिडिओ आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीतला हा हाय व्होल्टेज ड्रामा सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. विषय लोकशाहीचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी लीलाधर आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. प्रकरण सुरू होतं उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी. मुंबई महानगरपालिकेसाठी अर्ज भरण्याची लगबग सुरू होती. माजी खासदार आणि ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांचा मुलगा नीरज राठोड हा प्रभाग क्रमांक 226 मधून अर्ज भरायला गेले होते. राठोड यांचं म्हणणं आहे की त्यांनी 30 तारखेला अनामत रक्कम भरली होती. शेवटच्या दिवशी ते अर्ज जमा करायला गेले, तेव्हा त्यांना इतर उमेदवारांना पोलिसांनी कार्यालयाबाहेर थांबायला सांगितलं. आतमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या म्हणजेच आरओच्या केबिनमध्ये खुद्द विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित होते. राठोड यांचा असा आरोप आहे की आतमध्ये चहापाण्याचा कार्यक्रम सुरू होता. मुद्दाम वेळ काढला जात होता. जेव्हा आम्ही अर्ज द्यायला गेलो तेव्हा 5 वाजले आहेत आणि वेळ संपली आहे असं कारण देऊन आमचे अर्ज नाकारण्यात आले. याच वेळी नार्वेकर आणि राठोड यांच्यात वाद झाला. आपचे नेते संजय सिंह यांनी जो व्हिडिओ शेअर केलाय, त्यात नार्वेकर, राठोड आणि यांना कथित धमकावताना दिसत आहेत, असा विरोधकांचा दावा आहे. आता इथे एक लॉजिकल प्रश्न पडतो की विधानसभा अध्यक्ष हे एक घटनात्मक पद आहे. ते कोणत्याही एका पक्षाचे नसतात. मग ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये काय करत होते? हाच प्रश्न घेऊन आता विरोधक आक्रमक झालेत. नार्वेकर तिथे नक्की कशासाठी गेले होते? तर त्याचं उत्तर आहे फॅमिली. कुलाबा नार्वेकरांचा मतदारसंघ. या मतदारसंघातल्या 3 महत्त्वाच्या प्रभागांमध्ये नार्वेकरांनी आपल्याच घरातली माणसं उभी केली आहेत. प्रभाग 226 इथे त्यांचे भाऊ आणि माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर उभे आहेत. प्रभाग 225 इथे मकरंद यांच्या पत्नी म्हणजेच राहुल नार्वेकर यांच्या वहिनी हर्षिता नार्वेकर उभे आहेत. प्रभाग 227 इथे नार्वेकरांची बहीण गौरी शिवलकर रिंगणात उभे आहेत. म्हणजेच काय, तर 225, 226 आणि 227 हे 3ही प्रभाग आता नार्वेकर गडी बनले आहेत. गंमत म्हणजे भाजपने यापूर्वी एक धोरण जाहीर केलं होतं की मंत्री, आमदार आणि खासदारांच्या नातेवाईकांना तिकीट द्यायचं नाही. पण नार्वेकरांच्या बाबतीत हा नियम कसा काय शिथिल झाला? यामुळे खुद्द भाजपच्याच कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. एका वरिष्ठ भाजप नेत्याने तर असंही म्हटलंय की निवडून येण्याची क्षमता म्हणून तिकीट दिलं असेल, पण यामुळे पक्षात अस्वस्थता आहे हे उघड आहे. आता थोडं आकडेवारीकडे पाहूया. दी इंडियन एक्सप्रेसने एक जबरदस्त डेटा समोर आणलाय. 2017च्या निवडणुकीत मुंबईत 11 उमेदवार बिनविरोध झाले होते. 2012च्या निवडणुकीत 10 उमेदवार बिनविरोध झाले होते. पण 2026च्या निवडणुकीत हा आकडा थेट 69 वर गेलाय. 10 वरून 69 ही काही साधी वाढ नाहीये. विरोधकांचं, विशेषतः काँग्रेस, शिवसेना, उद्धव ठाकरे गट, मनसे यांचं म्हणणं आहे की हे उमेदवार प्रेमाने बिनविरोध झाले नाही, तर प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज बाद करून किंवा त्यांना धमकावून अर्ज मागे घ्यायला लावून हे बिनविरोध करण्यात आलेत. हरिभाऊ राठोड तर थेट म्हणतात की प्रभाग 224 ते 27 दरम्यान किमान 12 उमेदवारांचे अर्ज रोखले गेले आहेत. त्यांच्या मते नार्वेकरांनी आपल्या नातेवाईकांना सहज निवडून आणण्यासाठीच हा सगळा घाट घातलाय. मकरंद नार्वेकर, जे नार्वेकरांचे भाऊ, यांच्या विरोधात आता फक्त एक अपक्ष उमेदवार उरलाय. बाकीचे स्पर्धक गायब झालेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर यावरून थेट नार्वेकरांच्या निलंबनाची मागणी केली आहे. त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली की विधानसभा अध्यक्षपदाचा गैरवापर करून निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केला गेलाय. सीसीटीव्ही फुटेज बदलल्याचा आरोपही विरोधकांनी केलाय, जो अत्यंत गंभीर आहे. राहुल नार्वेकर यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेत. त्यांचं म्हणणं एकदम वेगळं आहे. नार्वेकर म्हणतात की मी कोणालाही धमकावलं नाही. अर्ज प्रक्रियेत माझी कोणतीही भूमिका नव्हती. मग उमेदवार अर्ज का भरू शकले नाहीत, यावर नार्वेकर म्हणतात, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जे उमेदवार कार्यालयात उपस्थित होते त्यांनाच आत घेतलं गेलं. जे वेळेत आले नाहीत त्यांना अर्ज भरता आले नाहीत. यामध्ये भाजपच्याही काही उमेदवारांचे अर्ज राहिले आहेत. आता ज्यांच्याकडे उमेदवार नव्हते त्यांनी शेवटच्या क्षणी एबी फॉर्म दिले. ते आता रडीचा डाव खेळत आहेत. थोडक्यात नार्वेकरांच्या मते हा सगळ्या विरोधकांचा नाकर्तेपणा आहे. ते वेळेत आले नाहीत म्हणून त्यांचे अर्ज भरले गेले नाहीत. यात माझा किंवा निवडणूक अधिकाऱ्यांचा काही दोष नाही, असं ते सांगतायत.
संविधानाचा कलम 243ZA सांगतं की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या स्वतंत्र आणि निष्पक्ष झाल्या पाहिजेत. विधानसभा अध्यक्ष हे पद राजकारणाच्या पलीकडचं असतं. एकदा तुम्ही त्या खुर्चीवर बसलात की तुम्ही कोणत्याही पक्षाचे नसता, तुम्ही सभागृहाचे असता. जेव्हा अशा घटनात्मक पदावर असलेली व्यक्ती आपल्या कुटुंबासाठी किंवा पक्षासाठी निवडणूक कार्यालयात जाऊन बसते आणि त्यांच्यावर जेव्हा धमकावल्याचे आरोप होतात तेव्हा लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडतो. जर खरोखरच 69 जागी उमेदवारांना अर्ज भरू दिले नसतील तर ही लोकशाहीची चेष्टा आहे. आणि जर विरोधक फक्त उशीर झाल्यामुळे रडत असतील तर तो त्यांचा भोंगळ कारभार आहे. पण सत्य काय आहे हे तपासण्याची जबाबदारी आता निवडणूक आयोगाची आहे. आयोगाने आयुक्तांना अहवाल सादर करायला सांगितलाय. पण प्रश्न हाच आहे की ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्या विरोधात निष्पक्ष चौकशी होणार का? थोडक्यात सांगायचं तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक इतिहासातली सर्वात वादग्रस्त निवडणूक ठरते. एका बाजूला सत्तेचा पुरेपूर वापर करून बिनविरोध होण्याचं टार्गेट आहे तर दुसऱ्या बाजूला विरोधकांचा अस्तित्वाचा लढा आहे. राहुल नार्वेकर यांच्यावरचे आरोप सिद्ध होतील की नाही हे काळच सांगेल. पण कायद्याने वागा असं सांगणाऱ्यांनी कायद्याचा धाक दाखवून निवडणूक जिंकणं कितपत योग्य आहे हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. शेवटी जाता जाता एक प्रश्न तुम्हाला विचारतो. जर तुमच्या विभागातला उमेदवार बिनविरोध निवडून आला तर तुम्हाला आनंद होईल की आपला मतदानाचा अधिकार गेला याचं दुःख होईल? कमेंट्समध्ये नक्की सांगा. विषय महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. लोकशाहीत काय चाललंय हे सगळ्यांना कळू दे आणि अशाच कडक आणि मुद्देशीर माहितीसाठी आपल्या थोडक्यात चॅनलला सबस्क्राईब करा.